आपला ताजमहाल हा काही पूर्णपणे मार्बलमध्ये बांधलेला नाही। आश्चर्य वाटतंय, पण हे खरं आहे। चला सांगतो। जगातील 7 आश्चर्य या सिरीज मध्ये आजचे आश्चर्य आहे ताजमहाल। जसे लाल किल्ला, आग्र्याचा किल्ला आणि फतेहपूर सिक्री लाल वाळूच्या दगडामध्ये बांधले गेले, तसेच ताजमहालाची ही मुख्य इमारत सुद्धा लाल दगडातच बांधली गेली। पूर्णपणे मार्बलमध्ये इमारत बांधणे शहाजहानलाही शक्य नव्हते। बेसिक स्ट्रक्चर 7 बाय 4 इंची विटांमध्ये बांधून झाल्यावर मग बाहेरच्या बाजूने त्यावर 15 इंची मार्बलचा स्लॅब चुना वापरून बसवण्यात आला होता। हा मार्बल आणला गेला राजस्थानातील मकराना या शहरातून। मकराना हे आग्र्यापासून 200 मैलांवर होते। एवढ्या लांबून इतक्या मोठ्या प्रमाणात मार्बल आणणे आणि ते सुद्धा केवळ बैलगाड्या वापरून हे एक अवघड काम होते। एका युरोपियन प्रवाशाने असा एक ताफा स्वतः पाहिला होता। त्याने त्याच्या प्रवास वर्णनात लिहिले आहे की मार्बल वाहून न्यायला इतक्या मोठ्या बैलगाड्या तयार करण्यात आल्या होत्या की एक भरलेली बैलगाडी कमीत कमी 30 बैल ओढत असत। मार्बलच्या वजनाचा अंदाज येण्यासाठी एक आकडा सांगतो। 1 टन म्हणजे 1000 किलो। आता ताजमहालाच्या फक्त डोमचे म्हणजे या घुमटाचेच वजन आहे 12,000 टन। बरं, आता हे मार्बलमध्ये बांधलेले जे मिनार आहेत यांच्याबद्दलही एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो। लांबून पाहिल्यावर हे अगदी सरळ दिसतात, पण यातले 3 मिनार साधारण 3 इंचांनी बाहेरच्या बाजूला झुकलेले आहेत आणि चौथा तर 8.5 इंचांनी झुकलेला आहे। पण हा एक डिझाईनचाच भाग होता। कधी मोठा भूकंप झालाच तर हे मिनार मुख्य इमारतीवर न कोसळता बाहेरच्या बाजूला कोसळावेत म्हणून असे डिझाईन केले गेले। अजून सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्यासाठी लगेच फॉलो करा आणि ही रील जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा।